नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक। त्यासाठी मी हे सुगंधित उकडीचे मोदक पीठ घेतलेला आहे। आज आहे 1 फेब्रुवारी, गणपती बाप्पाचा बर्थडे। त्यासाठी आपण बनवणार आहोत मोदक। इथे मी गूळ घेतलाय बारीक कापून, थोडं जायफळ घेतलंय किसून, 2 नारळ घेतले आहेत मी कापून। इथे मी एक भांड ठेवलं आहे गॅसवर, त्यामध्ये घालणार आहे 1 ग्लास दूध, 1 ग्लास पाणी घालून घेऊया। 1 ग्लास पाणी घालून घेते, याला चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला। इथं मोठ्या 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे काढून। इकडं आता आपलं हे दूध आणि पाणी पण उकळलेलं आहे। यामध्ये घालून घेऊया मीठ, यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। गॅस बंद करायचा आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने असं आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे। पीठ छान घोटून झाले, आता याला झाकण ठेवून आपण 10 मिनिट ठेवणार आहोत वाफेला। आता नारळ आपल्याला खवायची गरज नाही, मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकून फिरवून घ्यायचंय। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, हे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही। आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यात। आपलं सगळं खोबरं वाटून झालंय। इकडं मी आता गॅसवर ठेवली आहे कढई। कढईमध्ये घातले आहेत थोडेसे तीळ। तीळ पण छान खमंग भाजून घेणार आहोत। तीळ छान आता आपले खमंग भाजून झाले आहेत, हे बघा 2 मिनिट। आता यामध्ये आपण थोडीशी खसखस घालूया। गॅस बंद करायचा आहे, खसखस लवकर करपते। खसखस आणि तीळ काढून घेतले आहेत मी याच्यात। आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलं आहे, 1 ते 1.5 चमचा। गॅस लो ठेवायचा आहे। यामध्ये घालून घेऊया खोबरं, हलवून घ्यायचं याला। इथे मी गूळ घेतला आहे बारीक कापून। मोठे 3 वाट्या खोबरं होतं आपलं किसलेलं, तर त्याला मी गूळ घेतला आहे 1.5 वाटी। 3 वाट्या खोबऱ्याला 1.5 वाटी गूळ बराबर होतो। याच्यामध्ये आता गूळ घालून आपल्याला छान हलवून घ्यायचंय। आपलं छान असं सारण बनवून तयार आहे। यामध्ये घालूया इलायची पावडर, आपण थोडंसं जायफळ किसून घेतलेलं, खसखस आणि तीळ ते पण घालून घेऊया। मिक्स करूया छानपैकी। छान सारण मिक्स करून झालंय। हे आपला गावाकडचा गूळ होता म्हणून थोडं काळसर दिसते। आता आपण पीठ मळायला घेऊया। उकड काढलेली आपण ताटात काढून घेतली आहे। त्याला असं ग्लासाच्या साहाय्याने सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करायचं आहे। गुठळ्या सगळ्या आपण फोडून घेतल्या आहेत थोड्या थोड्या। आता यामध्ये घालून घेऊया मोठा 1 चमचा तूप। हाताला पण लावून घ्यायचंय आणि आता आपल्याला छान असं मळून घ्यायचंय पीठ एकजीव करून। छान मऊ असं पीठ मळून घेतलंय बघा, एवढं मऊ असं। आता याचे आपण मोदक करणार आहोत। छान अशी मोदकाची पारी लाटून घेतली। आता आपण याला ह्या अशा कळ्या पाडून घेणार आहोत सगळीकडं। मोदकाला कळ्या पाडून घेतल्या आहेत। आता आपण यामध्ये हे सारण भरून घेऊया आणि ह्याला असं एकत्र करत करत हे बघा असं मिटकवत असं मिटकून घ्यायचं आहे। हे बघा छान असा कळीदार आपला मोदक बनवून तयार आहे। असेच आपण मोदक सर्व बनवून घेऊया। सर्व मोदक बनवून झाले आहेत। आता आपण ह्याला एक असं केसरचा धागा लावून घ्यायचा आहे या प्रकारे। हे असं केसर लावून घेतलंय, तर मी ह्या प्रकारची चाळणी घेतली आहे।
याला तूप लावून घेतलंय मी व्यवस्थित. आता आपण जे मोदक बनवलेले आहेत ते मोदक असे पाण्यामध्ये डिप करून असे लाईनीत ठेवायचे, कारण की मोदक आपल्याला 10 मिनिट वाफळून घ्यायचे. सगळे मोदक असे ठेवून घेऊया. सर्व मोदकाला केशर लावून घेतले. ज्या भांड्यात उकड काढली होती त्याच भांड्यात मी 1 ग्लास पाणी टाकून ठेवले. त्याच्यावर ही चाळणी ठेवूया. चाळणीवर असं झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटं छान वाफळून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेत आपल्या मोदकाला. बघू शकता किती छान कलर आलाय. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, छान असे आपले मोदक बनवून तयार आहेत. एकदम मऊ लुसलुशीत. थोडे थंड होऊ देऊया, गरम आहेत खूप. हे बघा, छान असे आपले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत. कळ्या बघा किती छान पडल्या आहेत. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.